तुम्हाला गर्भधारणेचा 4था महिना सुरू आहे का? तुम्हाला माहीत आहे का याच महिन्यात तुमच्या बाळाचे हृदय अधिक विकसित होत असते आणि आयुर्वेदानुसार बाळाच्या मनाची जडणघडण देखील याच काळात सुरू होते. या महिन्यात आईने केलेल्या छोट्या चुका बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे 4थ्या महिन्याचा संपूर्ण आयुर्वेदिक आहार, दिनचर्या आणि गर्भसंस्कार. सुदृढ गर्भसंस्कार पार्ट 5. गर्भधारणेचा 4था महिना. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपले सहर्ष स्वागत करते. आजच्या सुदृढ गर्भसंस्कार मालिकेच्या पार्ट 5 मध्ये आपण गर्भधारणेच्या 4थ्या महिन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या महिन्यात बाळाची वाढ कशी होते, आईमध्ये कोणते बदल होतात, आहार विहार कसा असावा आणि आयुर्वेदात सांगितलेले मासानुमासिक पोषण कसे घ्यावे याबद्दल माहिती घेऊया. 4थ्या महिन्यात बाळाची वाढ कशी होते ते पाहूयात. आयुर्वेदातील ग्रंथामध्ये 4थ्या महिन्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. चतुर्थे सर्वांग प्रत्यांग विभाग प्रव्यक्तो भवती, म्हणजे या महिन्यात बाळाचे हात, पाय, डोके, चेहरा आणि इतर अवयव स्पष्टपणे विकसित होऊ लागतात. हृदयाची वाढ वेगाने होते, बाळाच्या हालचालीची सुरुवात होते, मज्जासंस्था विकसित होत असते, हाडे मजबूत होऊ लागतात, बाळाची लांबी सुमारे 10 ते 12 सेंटीमीटर आणि वजन 80 ते 100 ग्रॅमपर्यंत असू शकते. या महिन्यामध्ये आईमध्ये होणारे बदल. सकाळी मळमळीचा त्रास कमी होऊ लागतो, भूक वाढते, पोट थोडे बाहेर दिसू लागते, स्तनामध्ये बदल जाणवतात, थकवा कमी होऊन ऊर्जा वाढते. काही महिलांना पहिल्यांदा बाळाच्या हालचाली जाणवू शकतात. 4थ्या महिन्यातील आहार कसा असावा? या महिन्यात बाळाच्या हृदयाची वाढ महत्त्वाची असते. आयुर्वेदानुसार या महिन्यात लोणी आणि दूध विशेषतः हितकर मानले आहे. सकाळी उठल्यावर 6 ते 7च्या दरम्यान सकाळी उपाशी पोटी 1 चमचा लोणी आणि खडीसाखर खावी. 5 भिजवलेले बदाम, 2 खजूर, 1 अंजीर हे खाऊ शकता. नाश्त्यामध्ये तूप घातलेली गव्हाची लापशी, मूग डाळ चिल्ला, पोहे, उपमा, 1 ग्लास दूध असं घेऊ शकता. मधल्या वेळेत जर का भूक असेल तर एखादं फळ, डाळिंब, सफरचंद, चिक्कू किंवा नारळ पाणी घेऊ शकता. दुपारचे जेवण 12:30 ते 1:30च्या दरम्यान. त्याच्यामध्ये संपूर्ण आहार असावा. भात, मूग डाळ आमटी, हिरव्या भाज्या, यामध्ये दुधी भोपळा, पालक, बटाटा, दोडका, कारले, भेंडी तसेच मेथी, माठ, तांदूळ यांचा समावेश असावा. 2 पोळ्या, 1 ते 2 चमचे तूप रोज खावे. ताक दुपारच्या जेवणात घेऊ शकता. संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान भूक लागल्यास दूध आणि शतावरी कल्प घेऊ शकता. साळीच्या लाह्या, सुकामेवा खाऊ शकता. रात्रीचे जेवण 7 ते 8 दरम्यान करावे. हलके आणि पचायला सोपे असणारे घ्यावे. उदाहरणार्थ मूग खिचडी, पोळी भाजी, डाळ भात सोबत तूप घ्यावे. झोपण्यापूर्वी भूक असेल तर कोमट दूध घ्यावे 1 चमचा, त्यामध्ये तूप टाकून. हे गर्भाच्या वाढीसाठी आणि आईच्या झोपेसाठी उपयुक्त असतात. काय टाळावे तर जंक फूड, बेकरी पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, अति तिखट पदार्थ, पॅकेज्ड फूड, उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवण या गोष्टी टाळाव्यात. 4थ्या महिन्यातील विहार. दररोज 20 ते 30 मिनिट चालणे, सकारात्मक संगीत ऐकणे, गर्भसंस्कार मंत्र ऐकणे, चांगले वाचन करणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टी कराव्यात. आयुर्वेदिक मासानुमासिक पोषण. 4थ्या महिन्यात आयुर्वेदानुसार दूध, लोणी आणि हृदयाला पोषण देणारी औषधे उपयुक्त मानली जातात. मासानुमासिक औषधे नेहमी आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. या निष्कर्ष असा निघतो की गर्भधारणेचा 4था महिना हा बाळाच्या हृदय व अवयवांच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती, सकारात्मक विचार आणि आयुर्वेदिक गर्भसंस्कार यामुळे बाळाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात सुदृढ गर्भसंस्कारच्या पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा 5वा महिना. धन्यवाद.